ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಮೆಹಬೂಬಾ ಮುಫ್ತಿ ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎರಡೂ ದೇಶದ ನಡುವೆ ನಡೀತಾ ಇರುವ ದಾಳಿಯನ್ನ ತಡಿಬೇಕು. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಕಣ್ಣೀರು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಮೆಹಬೂಬಾ ಮುಫ್ತಿ ಕಣ್ಣೀರಿಡ್ತಾ ಇರೋದು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎರಡೂ ದೇಶಗಳ ನಡುವೆ ನಡೀತಾ ಇರುವಂತ ಈ ದಾಳಿಯನ್ನ ತಡಿಬೇಕು. ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಜನ ಕಣ್ಣೀರಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇದೇ ಮೆಹಬೂಬಾ ಮುಫ್ತಿ ಅವರು ಕಾಶ್ಮೀರದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಮಾಯಕರನ್ನ ಈ ಉಗ್ರರು ಬಂದು ಕೊಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು? ಅಲ್ಲಿನ ಜನ ಭಯ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಣ್ಣೀರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಹೇಳಿಕೆ ಬಂದಿತ್ತ? ಆಗ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ವಾ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ? ಇದೇ ಮೆಹಬೂಬಾ ಮುಫ್ತಿ ಅವರು ಈಗ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹೇಳಕ್ಕೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಭಯ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವಾಗ ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕಿಲ್ವಾ? ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಸಿಂಧೂರವನ್ನ ಅಳಿಸಿಬಿಟ್ರಲ್ಲ, ಅಳಿಸುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಬಿಟ್ರಲ್ಲ ಆ ಉಗ್ರರು. ಆಗ ಇವ್ರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದಿಲ್ವಾ? ಈಗ ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ. ಈಗ ಇವರಿಗೆ ಬಹಳ ನೋವಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಬಿಡ್ತಾರೋ, ಇವರಂತೂ ಹಾಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಪಾಪ ಇವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಎರಡೂ ದೇಶದ ನಡುವೆ ನಡೀತಾ ಇರುವಂತ ದಾಳಿಯನ್ನ ತಡಿಬೇಕು. ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜನ. ಈ ಕಣ್ಣೀರು ಅವತ್ತು ಬರಲಿಲ್ಲ. ತಮ್ಮದೇ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಶ್ಮೀರದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ 28 ಜನ ಅಮಾಯಕರನ್ನ ಉಗ್ರ ನರ ರಾಕ್ಷಸರು ಬಂದು ದಾಳಿ ಮಾಡಿ ಕೊಂದು ಹಾಕ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರು ಬರಲಿಲ್ವಲ್ಲ ಇವರಿಗೆ? ಇವಾಗ ಹೆಂಗ್ ಕಣ್ಣೀರು ಬರ್ತಾ ಇದೆ? ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಇವಾಗ ಹೆಂಗ್ ಕಣ್ಣೀರು ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇವರಿಗೆ? ಇವರ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಸ್ಮಶಾನ ಇತ್ತಲ್ಲ, ಸ್ಮಶಾನದ ರೀತಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತಲ್ಲ, ಮರ್ತು ಬಿಟ್ರ? ಅವಾಗ ಕಣ್ಣೀರ್ ಕಾಣಿಸ್ಲಿಲ್ವಾ ಜನರದ್ದು? ನೋಡಿ ಹೆಂಗ್ ಕಣ್ಣೀರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೆಹಬೂಬಾ ಮುಫ್ತಿ ಅವರು. आजकल है इसे और इसी तरह पाकिस्तान के अंदरूनी हालात भी अच्छे नहीं है, वो हम सब जानते हैं. तो ऐसे में दोनों मुल्कों का कोशिश ये होनी चाहिए कि हम आपस में जो है पॉलिटिकल इंटरवेंशन होना चाहिए. मिलिट्री इंटरवेंशन से कुछ हासिल नहीं होगा. हम देख रहे हैं पुलवामा के बाद भी एक इसी तरह से बालाकोट हो गया, तो उसके बाद क्या हुआ? आज पहलगाम हुआ, तो इसके बाद ये जो हो गया आर पार जो इस वक्त हो रहा है, मुझे लगता है कि मेरी आई अर्ज दोनों तरफ से की जो लीडरशिप है कि उनको मेरी ये गुजारिश है कि ये जो अटैक्स हैं इनको खुदा के लिए बंद कर लीजिए. हमारे बच्चे मतलब कि जिनके खेलने के दिन है, मैंने खुद देखा उस बच्चे की जो फोटो पहले थी, वो खेल रहा था उसी टी शर्ट में. उसके बाद जब उसकी मैयत को लेके जा रहे थे जो पुंछ का है, तो उसके सर का ये हिस्सा बिल्कुल अलग था. तो यही हाल उधर है, उस साइड में भी है. तो मैं समझती हूँ कि आखिरकार जम्मू कश्मीर के लोग, हमारे खासकर जो बॉर्डर के लोग, कब तक इस मुसीबत को झेलेंगे? ये कब तक चलेगा? कब तक हमारी माओं की गोदे कब तक ये खाली हो जाएंगी? इस तरह की ये जो जंगी जुनून है दोनों तरफ से. अब तो ये भी हो गया कि दोनों तरफों ने कहा, हमारी तरफ से ये कहा जा रहा है कि हमने वहां मिलिटेंट्स के कैंप उड़ा देने थे और वो हमने उड़ा दिए. उनका पर्पस सर्व हो गया. जो बहुत ही वो कहते हैं मेजर हमने एक स्ट्राइक की. तो इसी तरह से पाकिस्तान का क्लेम है कि हमने जी 5 जेट उड़ा दिए, हमने जी ब्रिगेड हेडक्वार्टर उधर पुंछ का तबाह कर दिया, हमने चौकियां तबाह कर, यानी कि दोनों ने हिसाब बराबर कर दिया. तो फिर हमारे बच्चों को क्यों मारा जा रहा है? हमारे लोगों को क्यों इस तरह से उनका खून क्यों बहाया जा रहा है? तो मेरी गुजारिश है, आई अपील, मैं वहां की लीडरशिप को भी अपील करना चाहती हूँ. यहाँ प्राइम मिनिस्टर मोदी जी आपने खुद कहा था कि आजकल के अब जो वक्त है, जो एरा ऑफ वार खत्म हो चुका है. जब आपने यूक्रेन के मसले में बात की,
आपने कहा एरा ऑफ वॉर इज ओवर, अब डायलॉग जो पॉलिटिकल इंटरवेंशन की जरूरत है, अब मसले मसाइल को पॉलिटिकली रिजॉल्व करने की बात है। अगर दोनों प्राइम मिनिस्टर हैं, एक वहां है एक यहाँ है, अगर फोन उठा के एक दूसरे से बात कर लें इस वक्त की बहुत हो गया, आपने जो करना था आपने कर लिया, हमने जो करना था हमने कर लिया, मगर बीच में जम्मू कश्मीर के मासूम लोग मारे जा रहे हैं, इसलिए इसको रुकना चाहिए। मेरी जो मीडिया है, दोनों तरफ के मीडिया से वॉर प्रोपेगेंडा की भी एक हद होती है, उस पर उन हदों को कुछ तो सच बोलिए। चाहे यहाँ का मीडिया हो चाहे वहां का मीडिया हो, इन्होंने झूठ की तमाम हदें पार कर दी हैं। ये कहते हैं कि कल किसी मीडिया हाउस ने चलाया जी कराची को भी खत्म कर दिया, लाहौर को भी खत्म कर दिया, फिर वहां के मीडिया वालों ने कहा हमने फलानी ये कर दिया। तो इतना पैनिक फैल रहा है हमारे बॉर्डर एरियाज में, इतना पैनिक फैल रहा है, बजाय इसके कि दोनों तरफ के मीडिया लोगों को तसल्ली देते, लोगों को कुछ न कुछ उनको ये लगता है कि उनके ठहराव आता, उसके बजाय ऐसी ऐसी बातें कर रहे हैं, ऐसे ऐसे प्रोपागेंडा कर रहे हैं कि लोगों में और ज्यादा खौफतारी हो रहा है। तो इसलिए मेरी फिर से एक बार गुजारिश है कि ये जो इस वक्त हालात हैं, जो खुदा ना खासा दोनों न्यूक्लियर पावर हैं, जंग के दहाने पे हम पहुंच गए, ये तो खाली सबसे पहले तो हम जम्मू कश्मीर के लोग उड़ जाएंगे, उसके बाद ಎಸಿದು ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಮೆಹಬೂಬಾ ಮುಫ್ತಿ ಅವರ ಮಾತುಗಳು ಬಹಳ ನೋವಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ, ಕಣ್ಣೀರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕರಾಚಿಯಲ್ಲಿ ದಾಳಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಕರಾಚಿಯಲ್ಲಿ ನರಕ ಸೃಷ್ಟಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಯುದ್ಧ ಯಾಕೆ ಬೇಕು, ಎಲ್ಲವನ್ನು ಮುಗಿಸ್ಬಿಡೋಣ ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡೋಣ ಇದೆಲ್ಲೂ ಹೋಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಎಷ್ಟು ದಿನಗಳ ಕಾಲ ಕಣ್ಣೀರು ಬರಲಿಲ್ವಾ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ಅಟ್ಯಾಕ್ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ? ಹಾಗಾದ್ರೆ